स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे योलू रुद्र गरुड आणि मी आहे अश्विनी आणि हा आहे रुद्र. तो टी व्ही बघतो आता. बऱ्याच लोकांना माझ्याबद्दल काही कल्पना नाही आहे, तर मी माझं इंट्रोडक्शन तुम्हाला देते. माझं नाव अश्विनी आणि मी आत्ता पुण्यात राहते आणि सोबत मी जॉब देखील करते आणि हा चॅनल सुरू करण्याचं काही वेगळं काही कारण नाही आहे, पण मी आवड म्हणून मी हा चॅनल सुरू केला आहे आणि आमची मजा तुम्हाला दाखवायची. आम्ही काय करतो दिवसभर, हो की नाही पिलू? आणि मी जॉब जो करते तो नाईट शिफ्ट आहे आणि मी दिवसभर माझ्या बबीला सांभाळते. माझं दिवसभराचं शेड्यूल खूप हेक्टिक आहे आणि मला जॉब देखील सोडायचं नाही आणि मला व्हिडिओ देखील बनवायचे आहेत, त्यामुळे माझी कसरत सुरू आहे. पण तरी मला खूप छान वाटतं आहे आणि माझ्यासारखे बऱ्याच मुली असतील की ज्या जॉब देखील करत आहेत आणि व्हिडिओज बनवत आहेत आणि मला हे व्हिडिओ वगैरे बनवायचं जे इन्स्पिरेशन जे मिळालं आहे ना, ते एक चॅनल आहे. मी चॅनलचं नाव नंतर सांगेल तुम्हाला. आणि त्या देखील असंच करतात, पण त्या जॉब नाही करत आहे, पण व्हिडिओ वगैरे बनवतात आणि डेली ब्लॉग असतात त्यांचे. त्यामुळे मी पण ठरवलं मी पण करेल आणि छान वाटते. आणि मी अजून लर्निंग फेजमध्ये आहे. बऱ्याच गोष्टी मला शिकायच्या आहेत आणि मी खूप प्रयत्न देखील करते आहे आणि व्हिडिओ चालूच राहतील. माझा जन्म, शिक्षण वगैरे सगळं पुण्यातच झालं आहे. मला एकदम साधं आणि सरळ जगायला आवडतं आणि विनाकारणचा शो ऑफ वगैरे काही करत नाही. आणि बस याच गोष्टी आहेत माझ्याबद्दल. ही गॅलरी जी आहे त्याची फेवरेट जागा आहे. बाहेरून पक्षी वगैरे जे आहेत ना त्याला दिसतात, त्यामुळे त्याला खूप आवडतं गॅलरीमध्ये. आम्ही आता रिसेंटलीच इकडे राहायला आलो आहे. वातावरण पण खूप छान आहे आणि खूप फ्रेश पण वाटतं आहे आणि तो देखील खूप एन्जॉय करतो आहे. त्याला खेळायला मिळतं आहे गॅलरीमध्ये आणि बिल्डिंगमध्ये अजून कोणाशी काही ओळख झालेली नाही आहे, होईल लवकरच. पण आता आम्ही हा व्ह्यू एन्जॉय करतो आहे. बाय बाय बाय, चालली मी. त्याला माहिती आहे मम्मा इथेच आहे. हां, हुशार. हुशार कोण आहे? कोण आहे हुशार? माझी बबी. सगळी झाडाची फुलं पानं वगैरे सगळी तोडून टाकते. हां बरं. नको नको तोडू रे, नको तोडू, नको नको. अरे 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 अरे, हां ते बघ, नको नको तोडू. चल चला चला, बंद करते गॅलरी. चल चला इकडे, चला चल 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 चल. त्याला बाहेरच खेळायचे. बरं खेळ, मी बसते इथेच. हां ते बबी. ऐ ऐ नाही म्हणले मी.
चालले मी, टाटा, जाते मी, बाय बाय. आता बबडी झोपला आहे आणि मी माझी कामं करते आहे. घर पुसायचं राहिलं होतं तर ते देखील डेटॉलने पुसून घेते आहे. आणि आधी बेडरूम पुसते आहे, म्हणजे बबीला खेळायला पण होईल. आता तो झोपला आहे, पण मी पुसेपर्यंत तो उठला आहे लगेच आणि घसरून पडला देखील. तुम्हाला दिसेलच घसरला इथे. आणि लगेच रडणं सुरू आणि खेळणं पण. त्याला ऑफिस चेअरवर बसवलं आहे आणि मी माझं काम करते. तो झोपल्याशिवाय मला अशी काही कामं करताच येत नाही. केर काढायचा असेल किंवा घर पुसायचं वगैरे असेल तर ही कामं मी तो झोपल्यानंतरच करते. पण आता तो उठला आहे, त्याला एका जागी बसवणं पण अवघडच आहे. माझी आई मला नेहमी म्हणायची, आई झाल्याशिवाय तुला कळणार नाही काय प्रेम असतं ते. आणि ते आता मला कळतं आहे. किती गोष्टी मॅनेज कराव्या लागतात बाळ झाल्यानंतर. घर, ऑफिस, करिअर, सगळ्याच गोष्टी. असं वाटतं कुठल्या गोष्टीत मागे पडू नये. करिअर पण करायचं आहे, बाळाला पण सांभाळायचं आहे आणि घर पण सांभाळायचं आहे. पण मी हे नक्की करेल. एका ठिकाणी वाचलं होतं, आईमुळे जन्म मिळाला तर वडिलांमुळे अस्तित्व. आई 9 महिने पोटात ठेवून पोसते तर वडील आयुष्य संपेपर्यंत पोसतात. हजारो काय लाखो वेदना सहन करून जन्म देते ती आई, तर आयुष्यापर्यंत लाखो वेदना सहन करून भविष्य बनवतात ते वडील, नाही का? कधी कधी असं एकदम शांत बसावं वाटतं. काहीच विचार नाही आणि कसलीच चिंता नाही. पण तोही वेळ मिळत नाही आजकाल. काय काय करतोय? पिल्या इकडे बघ. ओ सोड सोड सोड, हां सोड सोड. नको धरू नको धरू, मी धरते मी धरते मी धरते मी धरते रे. दिवसभर हा माझ्या मागे मागेच करत असतो नुसता. किचनमध्ये जाणार, भांडी आणणार आणि आता माझं काम देखील सुरू झालं आहे. आणि हा मम्माला त्रास पण देतोय आणि माझी पण चिडचिड होते रोज. पण काय ऑप्शन नाही, बाबा पण सांभाळतो त्याचा. पण बाळ तर आईकडेच येणार ना सारखं, तो माझ्याकडेच असतो. माझे सासू सासरे वगैरे जे आहे ते गावाकडेच असतात, पण माझे आई वडील नेहमी येत असतात भेटायला. आणि त्याचा मामा देखील सारखा येतो त्याला भेटायला. आणि मामाची ओढ तर असतेच बाळाला. आणि तो आला की खूप दोघंजणं गोंधळ घालतात. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.